पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे भीषण पाणी टंचाई जाणवत आहे। साठवणूक करून वापरलेल्या पाण्यामुळे नागरिकांना गंभीर आजारांशी सामना करावा लागत असल्यानं सामाजिक कार्यकर्ते मनसूर पठाण आणि समस्त ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथे बेमुदत उपोषण सुरू केले। तिसगाव हे मोठ्या लोकवस्तीचं गाव असून भौगोलिकदृष्ट्या देखील विस्तारलेले आहे। स्वातंत्र्य काळापासून आजपर्यंत कायमच गावाला पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय। आजही तिसगावला महिना ते 1.5 महिन्यापर्यंत पाणी पुरवठा होत नाही। भारत सरकारच्या हर घर जल योजनेचे 3 तेरा वाजलेले दिसतायत। पाणी पुरवठा समितीच्या पदाधिकाऱ्यांचे पाईपलाईनच्या कामाकडे दुर्लक्ष असल्याचं दिसतंय। तिसगावला स्वतंत्र पाईपलाईनसाठी 155 कोटी रुपये मंजूर असूनही पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना भटकंती करावी लागत आहे। तिसगावकरांना हक्काचं पाणी मिळावं या मागणीसाठी बेमुदत उपोषण सुरू केलंय। यामध्ये सामाजिक कार्यकर्ते मनसूर पठाण, नितीन खंडागळे, अक्षय साळवे, सचिन खंडागळे, दिनेश ससाणे, संजय लवांडे, सुनील लवांडे, नितीन लवांडे, प्रसाद देशमुख, प्रदीप ससाणे सहभागी झाले आहेत। तसेच सामाजिक न्याय विभागाचे अभिजित ससाणे, छत्रराज क्षेत्रे, फैयाज शेख, अफजल पठाण, मुख्तार सर, समीर मणियार, या शेख, चांद शेख आदी यावेळी उपस्थित होते। पाणी प्रश्न सोडविण्यासाठी संबंधित खात्याची लक्ष वेधून घेऊन पत्रव्यवहार करण्याची मागणी निवेदनाद्वारे यावेळी करण्यात आली आहे। संदर्भात गेल्या 3 दिवसापासून तिसगाव ग्रामस्थ या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणासाठी बसलेले आहेत। 3 दिवस झाले तरी देखील प्रशासनाचा प्रतिनिधी, पदाधिकारी किंवा प्रशासकीय अधिकारी या उपोषणाकडे अद्यापपर्यंत फिरकला नाही, योग्य ती दखल घेतली नाही आणि या संपूर्ण तिसगावकर आज या उपोषणकर्त्याच्या पाठीमागे आहे। पाणी टंचाई विषय आहे। आज दुर्दैव आमचा असा आहे की पाऊस काळ सुरू आहे तरी देखील तिसगावला पिण्याचं पाणी मिळत नाही, त्याचबरोबर शेतीसाठी पाणी नाही। आमच्या लाडक्या बहिणी, मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी आज पाणी मागण्यासाठी रस्त्यावर या ठिकाणी कलेक्टर साहेबांच्या दारात बसलेल्या आहेत। तर या सर्व ग्रामस्थांची यांची आर्त हाक प्रशासनाने ऐकावी आणि हा पाणी प्रश्न सोडावा, अन्यथा तिसगाव ग्रामस्थ यापेक्षाही आणखी तीव्र आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहे। बंधू पाण्यासाठी तिसगावकर बसलेले आहेत। आज त्यांच्याकडे कुणी सरकार आले नाही। आज तुम्ही म्हणतात हे लाडक्या बहिणी आहे, लाडक्या बहिणीला पाण्यासाठी आज किती प्रश्न आहे। आज लेकर बाळ छोटे छोटे सोडून लांब लांब जावं लागतं। पाणीचं आज महिना 2-2 महिने पाणी सुद्धा सुटत नाही। त्याच्यावर सरकारने इकडे यायला पाहिजे ना। आज 3 दिवस झाले आज हे इकडं घर परपंच सोडून बसलेले आहेत। सरकार यायलाच पाहिजे। आज सरकार एक सुद्धा फिरकलं नाही। लाडक्या बहिणी म्हणतात, नावाला म्हणतात का लाडक्या बहिणी म्हणून, त्यांनी यायलाच पाहिजे ना इकडं। ओके बरं। आज या ठिकाणी यांनी जो उपोषणाचा पवित्रा 3 दिवसापासून घेतलेला आहे त्याला सरकारकडून अजिबात अजूनपर्यंत काही प्रतिसाद मिळालेला नाही आणि याच्यानंतर समस्त गावकरी वगैरे सर्व त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देत आहेत। आज तिसगाव बंद ठेवलं होतं आणि इथून पुढे समजा जर हा प्रश्न मार्गी लावण्यात नाही आला तर हे आंदोलन पुढे अजून तीव्र होईल आणि पुढील जबाबदारी प्रशासनावर राहील अशी प्रशासनाने दखल घ्यावी। NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।